अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार तसंच मुख्याधिकारी व नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्या निर्देशानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जनजागृती व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। त्र्यंबकेश्वर येथील नूतन त्र्यंबक विद्यालय, MRPH कन्या विद्यालय, नूतन प्राथमिक विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, विद्यार्थी वसतिगृह व कन्या छात्रालय यांच्या वतीनं आज शालेय परिसराच्या 50 मीटर अंतरातील हॉटेल चालक मालक, जनरल स्टोअर्स व किराणा दुकानदारांना विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक ठरू शकणारे जंक फूड, चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि तत्सम खाद्यपदार्थ विक्री करू नयेत याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत। या नोटीसची एक प्रत मुख्याधिकारी तथा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्याकडे सादर करण्यात आली। विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा तसंच शालेय परिसरात आरोग्याला अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री होऊ नये हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। यावेळी नूतन माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नवसारे सर, MRPH कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बेडसे मॅडम, नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बच्छाव सर, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कोळपे सर, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अहिरे सर, वसतिगृहाचे अधीक्षक देसले सर, कदम सर तसंच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। दिनांक 20/8/2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व सुरक्षा आयुक्त आदरणीय मुंढे साहेब यांच्या आदेशानुसार 27/8/2026च्या पत्रानुसार शालेय परिसरातील 50 मीटरच्या परिक्षेत्रामध्ये जे जंक फूड विकणारे, खाद्यपदार्थ विक्री करणारे जे काही दुकानदार असतील त्या दुकानदार, चालक, मालक यांना आज आम्ही नोटीस बजावलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या त्र्यंबक नगरपालिकेचे नगराध्यक्ष व प्रशासन अधिकारी यांनीसुद्धा शाळांना नोटीस जारी केल्या आणि त्यानुसार आज आम्ही सर्व MRPH कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका, त्यानंतर नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बच्छाव सर, तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अहिरे सर, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कोळपे सर या सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनींनी 50 मीटर परिक्षेत्रातील जेवढे दुकानदार आहेत, हॉटेल चालक आहेत, या सर्वांना नोटीस दिलेल्या आहेत की आपल्या हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचं जंक फूड, चरबीयुक्त पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थ आपल्याला ठेवता येणार नाही आणि जर किंवा शालेय परिसरामध्ये त्याची विक्री करता येणार नाही किंवा शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी आणणार नाही याची खबरदारी घेऊन कोणत्याही दुकानामध्ये असा खाद्यपदार्थ आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारची समज त्यांना देण्यात आलेली आहे व त्यांनीसुद्धा दुकानात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ आढळून येणार नाही अशी खात्री आम्हाला दिलेली आहे। धन्यवाद।